या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सध्या सिन्नर शहरातील कोरोना सहायता केंद्रातून मदत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून मदत देणाऱ्यांपेक्षा मदत घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने नगराध्यक्ष किरण डगळे यांनी दानशूर व संवेदनशील सिन्नरकरांना कोरोना सहायता केंद्रात मदत जमा करण्याचे आवाहन केले आहे। मागील 15 दिवसापूर्वी सिन्नर शहरामध्ये कोरोना सहायता केंद्र उभारले गेले आणि त्या अनुषंगाने सिन्नर शहरातील जे गरजूवंत आहेत, झोपडपट्टीत राहतात, त्यांची सकाळची संध्याकाळची खाण्याची हाल होत आहे। अशा कुटुंबासाठी सिन्नर शहरातील सर्व सामाजिक संस्था एकत्र आल्या आणि आपण पुढाकार घेऊन या लोकांसाठी काहीतरी करणे गरजेची ही भावना ठेवली आणि त्या अनुषंगाने सिन्नर शहरातील मोठे मोठे उद्योगपती असेल, लालाभाऊ स्टँडर्ड असेल, प्रमोद काका चोतवे असेल, लायन्स क्लब असेल, रोटरी क्लब असेल, आमचे मित्र अनिल सरवार असेल आणि त्यानंतर छोटे छोटे सर्व व्यक्तिमत्व एकत्र येऊन या सिन्नर शहरासाठी काहीतरी द्यायचं ठरवलं। त्या अनुषंगाने जवळपास 5 लाखाची मदत या सर्वांनी मिळून केली। पण हे करत असताना सिन्नर शहरामध्ये अजून जवळपास 2 ते 2.5 हजार कुटुंब असे आहेत की त्यांना हे धान्य पुरवणं गरजेचं आहे आणि हे करत असताना जर पैशाची उपलब्धता जर या सिन्नरकरांकडून झाली नाही तर आपण त्यापर्यंत पोहोचू शकत नाही। या ठिकाणी आम्ही सर्व तुपानाले या ग्रुपचे सदस्य असेल, राजाभाऊ वाजे हे जनसेवक असेल, पिटूकाका चोतवे असेल, हेमंताना असेल, कृष्णाभाऊ असेल, यांच्या माध्यमातून आम्ही लोकांना जाऊन आग्रह करतो की एक या सिन्नरचा नागरिक होणं, या देशाचा आपण इंटरनल सैनिक आहोत। जसं सैनिक या आपल्या सीमेवर राहून जसं देशाचं रक्षण करतात तसं आपल्याला आपल्या गावात राहून आपल्या लोकांचं रक्षण करायची जबाबदारी ही आपल्या सर्व लोकांचं आहे। ज्यांच्याकडं मुबलक प्रमाणात पैसे आहेत त्या सर्वांनी आपले हात मोकळे करून या कोरोना सहायता केंद्राला भरीव असं सहाय्य करा। का शेवट या ठिकाणी राजकारणाचा भाग नसून हा सामाजिक भाग आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण तळमळीने प्रयत्न करतो आहे। आपणही गावकरी म्हणून यात सहभागी द्या एवढं मी पुन्हा विनंती करतो। आणि तसंच मी बोललो गेलो की SNच्या माध्यमातून हे सर्व गोष्टी लोकांपर्यंत पसरवल्या जातात, लोकांना माहिती दिली जाते आणि लोकांच्या अडचणी आपण समजून घेऊन त्यांना सहकार्याची भावना करतो आहे। नक्की त्यांचं मी अभिनंदन पात्र आहोत आणि याबद्दल मी पुन्हा सिन्नरकरांना पुन्हा आवाहन करतो की आपलं भरीव असं योगदान यामध्ये द्या आणि सिन्नरकरांच्या प्रत्येक गरिबाच्या पोटात दोन अन्नाचं धान्य जर जाईल अशी परिस्थिती आपण तयार करू आणि नक्कीच आपलं नाव की आपणही या देशासाठी काहीतरी केलं असं आपलं समाधान वाटेल असं मी या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।